नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर 7 रोजी बैठक। मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा जोरदारपणे मांडलाय। प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून जलद गतीने उपाययोजना करण्याची गरज आहे असं त्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं। त्यांच्या या मुद्द्याची दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी 7 मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले। या बैठकीत पंचगंगेच्या प्रदूषणावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदी प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात। कोल्हापूर महानगरपालिकेची सांडपाणी व औद्योगिक प्रोसेस युनिटचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळत असल्यानं पंचगंगेच्या पाण्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावलाय। ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न वाढतोय। याशिवाय शेतकऱ्यांना देखील दूषित पाण्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होतोय। विधानसभेत प्रश्न उपस्थित करताना आमदार यड्रावकर यांनी पंचगंगेच्या प्रदूषणाबाबत मुद्दा उपस्थित केला। पंचगंगा ही लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे, मात्र प्रदूषणामुळे ती दूषित होते। त्यामुळे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्याची गरज आहे। आमदार यड्रावकर यांच्या मागणीमुळे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आणि 7 मार्च रोजी विशेष बैठकीचं आयोजन केलं। या बैठकीत पर्यावरण विभाग, जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा होणार आहे। 7 मार्चच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली जाणार आहेत। आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।